गुड मॉर्निंग गाईज. नमस्कार मित्रांनो, या पहिल्या ब्लॉग मध्ये आपण बनवणार आहे आज भाजी. मी व्हेजिटेरियन आहे, मी माझी व्हेजिटेरियन नाहीये. व्हेजिटेरियन खाती की चांगलं चिकन खाती आणि म्हणते व्हेजिटेरियन नाही. मग ते आता बंद केलंय मी 2 वर्ष आधी बंद केलंय. जास्त आहे मी. तर हे सगळे खात्यात चिकन मटन अशी खात्यात. तू नाही खात, दादा वगैरे खातो. म्हणजे आमच्या घरात नॉनव्हेज खाल्लं जातं, पण मी नाही खात. तर त्यामुळे माझं व्हेज मध्ये काय खायचं चांगलं असतं असं ते मला जरा प्रश्न पडतो. मग त्यामुळं मी एक इन्व्हेंट म्हणजे विचार केला की जर अंड्याची भुर्जी आपण जसं बनवतो तसंच अंड्याच्या ऐवजी आपण पनीर टाकलं तर कसं लागेल. एक नंबर. मी बनवलंय ना, म्हणजे माझी रेसिपी आहे ना. तूच टाकणार. त्या दिवशीवर बनवून खायला दिलं तर मम्मीला चांगली झाली होती. तर मग एक तर मला अंड्याची भुर्जी खूप आवडायची जेव्हा खायचं तेव्हा, पण आता नाही खाऊ शकत. तर पनीर टाकणार आहे आपण त्याच्याऐवजी, म्हणजे जास्त प्रोटीन भेटेल. तर मग मी येतो आंघोळ करून, तोपर्यंत तू करून ठेव. मलाच बनवायला होतं. अरे म्हणजे मी बनवतो, तू काहीतरी आवर विवर इथलं जरा. मी सगळं तयारी करते, फक्त ते हलवायचं काम कर. नाही तू कर काहीतरी. पनीर ग्रेड करायचं ना, अजून ते खिसायचंय पनीर खिसावं लागतं. अजून काय करावं लागतं? कांदा चिरावा लागतो. कांदा ते काय गुंग ते आहे ना आपल्याकडे मशीन, गुरुम गुरुमचं मशीन आहे आमच्याकडे, तर त्याच्यामध्ये बनवता. तर मी तोपर्यंत आंघोळ करून येतो. अंदाज येत ना ते माझेच असणार. दरवेळेस अंदाज तुझे वेगळेच असतात, मोजून ठेवतच नाही. आज घेते असं टाकते, मोजायचा काय प्रकारच नाही, अंदाजेच टाकायला. आमच्या इथं आरसा आहे, त्या आरशामध्ये बघतो आम्ही. लय भारी. एक नंबर. करून ठेव, चल लवकर. तर मित्रांनो, मी येतो लगेच आंघोळ करून. तर आंघोळ झालेली आहे मित्रांनो. आंघोळ केल्यानंतर चेहरा एवढा चांगला दिसतो, गोरा गोरा एकदम. बघूया मम्मीने आता काय काय केलंय. काय बनवलंस, काय केलंस? भाजीचे काय बनवलंस, भाजीचं काय काम केलं? भाजीचं ना मी कांदा हे चिरून काहीच नाही केलेलं आहे. दिखा काय चिरून ठेवायला त्याला किती वेळ लागतो ते ह्याच्यात केलंय ते. आमच्याकडे सिस्टम वेगळी. काय जणांकडे ह्याचं टोपण नाही केलं. हे ह्याचं ब्लेड आहे. हे नको, ब्लेड नको आपल्याला. ह्यात टाकायचं, हे टाकायचं आणि असं मारायचं. मग झालं कांदा गोल. चपाती केलेली मीच दाखवणार. सगळं दिसतंय आपलं घाण. बघा चपाती काय माहिती, काय चपातीच आहे की अजून काय चपातीच आहे. अजून काय पण कशी छान झाली. बरं आपण आता हे काय कांदा चिरून ठेवलाय ते 2 मिनिटात झाले. दुसरं काहीच नाही. दुसरं काय कामच केलेलं नाही. आता आपण काय करूया, आता मलाच करावं लागणार सगळे बाकीचे कामं. मी थोडी बियर्ड पण ट्रिम केली बघा, मस्त दिसतंय का नाही? हे कशी लगेच. बरं आता मी काय करतो, मी पनीर ग्रेड करतो जरा. पनीर, अरे हे पण कापलं. अरे वा, लिंबू पण लागणार आहे आपल्याला. हे कशाला लागणार आहे आपल्याला? ते कांदा ते काढून. अच्छा, साफसफाई. बर, पनीर आता ग्रेड करतो मी. थांब जरा, खिसणी दे. खिसणी तर तिथे एवढी मोठी खिसणी? छोटी पाहिजे. छोटी म्हणजे अगं किती वेळ लागेल एवढं? हे वालं. तुझा इथं परत तव्यातच कर, दुसरं नको भांडी काढ. तव्यात काय करू? खिसू? भुर्जी तव्यामध्ये बनव, दुसरी भांडी काढू नको. मला घासायला लागली. मी घासत नाही कधी. मी मदत करत नाही कधी. एखाद्या दिवशी म्हणजे मध्ये तर घासायचो की चांगलं. आज पण करत नाही. आज नाही करत. आज आता तब्येतीचं बोलून आता लगेच काम करून घेणार काय? अवघड हायल्या का? थांब. मी एक बनवलेलं, मी एक बघितलेलं. असं केलं ना की लगेच होतं काम सगळं होतं. काय ते थांब, तसंच बनवू आपण. कुठला डिश घेऊ का? मोठं ताट घेऊया, ह्याच्यात जेवण करूया. चला बघ काय करायचं. पनीर इथं ठेवायचं. सर जरा उजेड दे.
पण इथे ठेवायचं आणि अशी टाळी वाजवायची, हे वाजवायचं. चुटकी 1 2 3. बघा कसं लगेच लगेच एका सेकंदात काम झालं का नाही. असं ऍक्टिंग करणं थोडी की लगेच आपलं लगेच टाळी वाजवलं झालं. कर ना ऍक्टिंग कर ना जरा, म्हणजे रिएक्शन दे का. आमच्या घरात सगळे ऍक्टरच आहेत. तर सर्दी पण झाली मला थोडीशी वाटते. तर बघा किती पनीर भारी असं ग्रेड केलंय मी, एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट. वा, मी आणलंय ना पनीर त्यामुळे. तर आता काय करायचंय आपल्याला, जास्त काय नाही करायचंय आपल्याला, फक्त तवा चालू करायचा आहे. तर आता आपल्याला पहिल्यांदा तेल टाकायचं. तेल टाकायचे. अच्छा ते तेल टाकायचे. तर त्या तेलानंतर मिरची त्यातच टाकली मिरची. एकच, हा लय तिखट आहे मिरची. एका मिरचीने काय व्हायचं. अजून मसाले टाकायचेत ना. तर आता तेल तुम्हाला वाटतं खूपच जास्त टाकलं, एवढं तेल नसतं टाकायचं तरी पण आपण आता बरोबर. काय आहे, कांदा टाकूया. कांदा मिरची. ओके कांदा टाकूया ना, बघा दिसते का. ओय हे काढायला एका हातात कॅमेरा आहे, एका हातात हे काम कसं करणार. आता मला उलट्या हाताचा उपयोग करावा लागतो या कामासाठी. एकदम ब्राऊन करायचं का, खरपूस भाजायचं का, खरपूस गोल्डन ब्राऊन. अच्छा गोल्डन ब्राऊन. अरे कॅमेरा बंद असल्यावर खरपूस भाजायचं म्हणते, खरपूस. आणि आता गोल्डन ब्राऊन. ओ हा कुठला मसाला आहे. त्यात कांदा मसाला टाकलाय, मिरची पावडर टाकली, हे काय हिरवं, आणि ते कसुरी मेथी आहे, अरे वा आणि गरम मसाला. मस्त भारी येते. आता मीठ टाकलं, आणि त्याच्यामध्ये पण मीठ टाकलं. बस हे इथं ठेव ना थोडस. हे वरण टाकायचे का त्यातच. वरण म्हणजे हेच ना, शिजवतानाच टाकायचे ना. हा ठीक. तर इथं आपला कांदा शिजतोय आणि इथं आपल्या सगळ्या सामग्री रेडी झालेल्या आहेत. मला थोडस कांदा भाजलेला आहे वाटतंय थोडा. बरोबर नाही जळलं नाहीये, असंच लागतं. राईट हँडनी बरोबर करतोय असं. काय राहिलं नाही ना, ते मसाले एवढंच होतं. अगं त्या दिवशी आपण केलं तेव्हा काहीतरी वेगळं केलं. मसाले टाक ना आता, तुला काढून दिलेले. बस नाही एवढा जरा एवढं ब्राऊन तर झाले की चांगलं. ते मसाला टाकायचे ना, सगळे टाक. जरा फोडून घे जवळून घे. हा अरे वा मस्त टाक. पाणी जिथं जास्त टाकायचं. ओहो अरे बापरे. आपल्याला सगळं मिक्स करून घ्यावं लागेल पहिल्यांदा तरी. अजून मिक्स कर ना थोडस, असं लाल लाल रंग येऊ दे ना त्याला. यावरून आपल्याला टाकायचे कोथिंबीर. ओ भारी दिसते की. सगळी दे ना टाकून, काय करायचं याला. थोडंसं झाकून टाकायचं का झाली. शिजत का. मी तर त्या दिवशी नव्हतं दाखवलं. चपात्या बनवून ठेवल्यात ना, आता ताट घ्या आपल्याला एक चांगलं. एका ताटात खाऊ आपण आता, नको आपल्याला दुसरं ताट नको घाण करायला. ठीक आहे. यो देखो ह्याच जेवायचं नाही. आता इकडे घेतलं, इथे घेतलं. काय तू 2 चपात्या खाणार होय तू. मी नाही 2 खाणार, तू. अच्छा ठीक आहे. हे झालंय आता. आयुष्य लाईट का बंद केली, लाईट का बंद केली. झाले ना. काय झाले, काय झाले, काय झालं सांग की. जेवण तयार आहे ना. मग मी व्हिडिओ काढतोय ना. बुरजी झाली की लाईट का बंद केली. चल जेवायला. लाईट बिल वाचवते होय.
अच्छा बघा आता आपल्याला हे लिंबू कधी पिळायचं? टिपिकल इंडियन माइंडसेट. हा लिंबू हा, पिळायचं ना आत्ताच. दे इकडे जरा, इथं उजेड आहे. तिकडची पण लाईट लावून देणार नाही तू. आपलं इथलंच पिळतो. ये पैकी अगं काय सुकलेला आणलाय काय? तू नको, मी पिळते. सर. तुझ्यात ताकद नाही. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? बापरे, बीच पडली त्यातनं. मी देते ना तुला पिळून. बघ पडलं. मी काढते. बहुत यकीन नहीं होता ये मैंने बनाया है. चला तर खाते. चल तिकडं, इथं कुठे खाते? तोडून घेतलेला आहे घास, कसा मस्त दिसतंय. माहिती नाही दिसतंय का नाही, तरी पण आपण खाऊन बघूया. बरं झालं. असं काही फरक नाही वाटत ना ते अंड्याचं खाल्लेलं ते असं तसं, नाही का? अंड्याच्या भुर्जीमध्ये आणि ह्याच्या भुर्जीमध्ये काय फरक नाही वाटत. काय नाही, सेम आहे. मस्त आहे, ट्राय करून बघा. आता आम्हाला खाऊ द्या, तुम्ही पण खावा बनवून. बनवून खाणार ते आता. आपल्याला तर नाही खाऊ शकत असं. तर हा होता पहिला ब्लॉग. असे ब्लॉग येत राहतील इंस्टाग्राम वरून जर तुम्ही आले असतील. आम्ही जरा खातो नंतर बोल. तर हा होता असा पहिला ब्लॉग. तर असंच टाइमपास म्हणून केलं होतं, पण रेसिपी मला खूप आवडलेली ह्याची, तर म्हणलं करून बघूया. मी काल रात्रीपासून विचार करत होतो ब्लॉग करायचं उद्या, ब्लॉग करायचं उद्या. तर अशा प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे. इंस्टाग्राम वरून जर तुम्ही बघताय, लिंक तर मी स्टोरीला शेअर केलेली आहे, त्यामुळे तुम्ही इकडे आलेत. त्यामुळं तर लाईक करा आणि इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा. इंस्टाग्राम तुम्ही जर युट्यूबवर बघत असाल तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि व्हिडिओज बघा, माझे कॉन्टेंट बघा. थँक्यू. चल बाय बाय बाय. आता खाऊ द्या आम्हाला.